नमस्कार मंडळी, हर हर महादेव. तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण आलोय पुरंदर तालुक्यातील पठारवाडी या गावामध्ये चतुर्मुख मंदिरात दर्शनासाठी. तर आपल्याला त्या पुजारी मिळाले, ते आज आपल्याला माहिती सांगणार आहेत. नमस्कार महाराज, आपल्याला माहिती सांगा, आपलं नाव सांगा. माझं पाटील महाराज. पाटील महाराज, कधीपासून आपण पूजा करता? इथं 7-10 वर्ष झाली करतो पूजा. 10 वर्ष. काय इतिहास काय सांगाल मंदिराचा? या मंदिराचा इतिहास म्हणजे असं आहे, या मंदिराचा पत्ता म्हणलं तर मानदेशी दंडकारण्य मानदेशी दंडकारण्य सुवर्णमय पर्वत. सुवर्णमय इंद्रगिरी पर्वत हे पर्वताचे ठिकाणाचं नाव आहे. ह्या पर्वताचं नाव आहे. इथे या पर्वताचे नाव असून ब्रह्मदेवानी 60,000 वर्ष तपश्चर्या करून तपस्येला बसले असताना त्यांच्या कमांडोल मध्ये 108 नद्यांचं पाणी होतं. 108 नद्यांचं. पांडव त्यावेळी वनवासात असताना त्यांना यज्ञासाठी पाण्याची गरज होती. यज्ञासाठी तर या भागात ते पांडेश्वरी पासून फिरत असे या भागात पाणी कुठे सापडत नसतं. ही समस्या घेऊन ते श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर श्रीकृष्णाला म्हणली, बाबा असं यज्ञ आहे आणि या भागात पाणीच नाही, काय करायचं? तर श्रीकृष्णाने अंतरात्म्याने बघून की पांडवांना सांगितले की अशा ठिकाणी पाणी सुवर्णमय पर्वतावर ब्रह्मदेव होते आहे, पण ते पाणी आणण्याचं अवघड आहे. तिने सगळे पाणी कमांडोल मध्ये धरून ठेवले. ते कमांडोल तुला सांगायला, पण ते सांगण्यासाठी तुला अंगात चपलाय लागेल, चतुराई लागेल. ही जर तुझी तयारी असली तर तुला मी फक्त सांगतो तिथे जा. असं सांगितलं, अजून तयार झाले. मग ते इकडे आल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला तांदूळ मंत्रून दिले. तांदूळ मंत्रून दिले. तर बाबा ते तांदूळ म्हणजे तुला काय संकट वाटलं तरी एक तांदूळ टाकत जा. तिथे शिवलिंग पाहिजे होईल. तुझा डोक्यात टळेल किंवा तो ब्रह्मदेव तुझ्या मागे लागला तरी तिची पूजा केल्याशिवाय तो पुढे येणार नाही. मग असं सांगितलं, पाठवले. मग इकडे पाठवल्यावर असं सांगितल्यावर अर्जुन आले का इकडे, तर इथं ब्रह्मदेव तपस्याला बसले असताना त्यांचे 2 अंगरक्षक होते. त्या अंगरक्षक ऋषी म्हणजे चांगले पॉवरबाज, त्यासनी त्रिकालदर्शीच होते ते. त्रिकालदर्शी. पण श्रीकृष्णाने काय सांगितलं, थोड्या काही क्षणासाठी मी त्यांची बुद्धी भ्रमित करतो. तेवढ्या वेळेत तू त्या ब्रह्मदेवाचं कमांड सांगायचं, पळून जायचं. पण ब्रह्मदेवाची तुझी जर दृष्टी झाली तर तू जळून भस्म होशील. तेवढं फास्ट पळायचं. असं सांगितलं. अर्जुन तयार झाला. इथं आल्यावर अर्जुन इथं आल्याच्या नंतर हे जे वटवृक्ष आहे, आपल्याला पारण देणे, हे वटवृक्ष ऋषी म्हणून त्याचे पहिरेदार होते. मग त्यांची बुद्धी भ्रमिष्ट केली. एवढ्यात अर्जुनानं कमांडोल सांडला आणि सांडल्यावर पळताना 4 तांदूळ पडले. शिवलिंग आहे. शिवलिंग तयार झाले. चतुर्मुख शिवलिंग तयार झाले. ते इथून पाणी उगवत खाली गेले. खाली गेल्यानंतर करामाचे उगमस्थान नदीचं स्वरूप, करा नदीचं उगमस्थान. करा नदीचे उगमस्थान आहे. करा नदी अशीच खाली खाली जाते. इथून खाली जर गेले या करा नदीने तर करा नदीच्या आजूबाजूला 76 शिवलिंग. 76 शिवलिंग. पांडेश्वरी. तर आता इथं दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होतो महाशिवरात्रीचा. श्रावण मासात सुद्धा होतो. प्रत्येक सोमवारी होतो. दर अमावस्या. धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल महाराज. धन्यवाद. जय महाकाल. आपल्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा पुन्हा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शिव 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 शिव.